नमस्कार मंडळी. आपलं मार्केट नवीन नवीन हाय देतच आहे, पण याहीपेक्षा थोडंसं ह्या व्हिडिओमध्ये आपण जरा काही इंटरेस्टिंग गोष्टी शिकूया अमेरिकन बाजाराबद्दलच्या, अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दलच्या आणि अमेरिकेच्या देशामधल्या होणाऱ्या घडामोडींबद्दल. एकंदरीतच गेला आठवडा आणि त्याच्या आधीचा आठवडा हा एक इव्हेंटफुलच ठरला या अमेरिकेमध्ये झालेल्या घडामोडींमुळे, आणि तोच थोडासा विषय ह्या आजच्या व्हिडिओमधून आपण समजूया आणि थोडासा त्याचा परिणाम आपल्या मार्केटवर पण होऊ शकतो का, तर हे पण आपण जरा समजून घेऊया. इंडियन मार्केट आउटलुक हा मेजर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस नाही करणार आहोत, हे मी सर्वप्रथम, पण एकंदरीत म्हणतो ओव्हरऑल US जास्त मॅटर करतो जगाला, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. उद्या आपल्या देशात काहीच घडामोडी नाही झाल्या पण US पण चांगल्या घडामोडी होत राहिल्या तरीसुद्धा आपलं मार्केट तेजीमध्ये जाणार, कारण हे फॉलो होणारच आहे. म्हणून थोडंसं आपण US जरा समजून घेऊया काय काय दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. एक म्हणजे तिकडे इन्फ्लेशनचा जो डेटा आहे हा थोडासा आपण पाहतोय की कमी झालेला आहे. सो लॉंग टर्म ॲव्हरेज जो त्यांचा 1.3च्या आसपास आहे आणि लेटेस्ट जो डेटा आला हा बिलो 3 आलेला आहे. त्यामुळे गेली जवळपास 2 वर्ष आपण ह्याच गोष्टींवर चर्चा करतोय की रेट कधी घटणार आणि रेट घटणार तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अपेक्षित आहे ती शेअर बाजारातली तेजी येणार. एक गंमत अशी आहे की गेली 2 वर्ष रेट तर नाही घटले पण तेजी तर शेअर बाजारात चांगली झाली, आणि विशेषतः गेल्या 2 वर्षाचं आपण पाहिलं. आपण आता जुलै 2024 आहोत. जुलै 2022 पासून सगळ्यात मोठी तेजी ही भारतीय शेअर बाजारातच झालेली आहे. ॲक्च्युली ही 2023 खऱ्या अर्थाने जास्त प्रकर्षाने स्टार्ट झाली जर आपण बघितलं तर. पण US जर थोडंसं आपण हे डिस्कस केलं की जर इंटरेस्ट रेट कमी झालेले आहेत तर एक रूम डेफिनेटली बनतो व्याजदर कमी होण्यासाठीच, आणि हे कुठेतरी त्यांनी आता थोडं हे संकेत द्यायला सुरुवात केलेली आहे. अजून 8 पॉलिसी मीटिंग ह्या वर्षी, टोटल 8 असतात, त्यातल्या अजून 4 आता पॉलिसी मीटिंग त्यांच्या FOMCच्या बाकी आहेत. आणि जे गेल्या वर्षी बोललेले की 2024 आम्ही किमान 3 वेळा रेट कट करू, जूनपर्यंत एक पण नाही झालं, म्हणजे 6 महिने तसेच गेले, 4 पॉलिसी मीटिंग अशाच गेल्या, आणि आता ज्या 4 पॉलिसी मीटिंग आहेत कुठेतरी असं दिसतं की एक किंवा जर ॲग्रेसिव्ह झाले तर कदाचित 2 रेट कटसुद्धा US म्हणतो आपल्याला सेंट्रल बँकांकडून तिकडच्या दिसू शकतील, आणि त्याचा एक मोठा इम्पॅक्ट ग्लोबली येऊ शकतो. कारण एक गोष्ट आपण बघितली की US कमी करो न करो युरोपमध्ये एक रेट कट आलेला होता, कॅनडा आणि अशा अनेक देशांमध्ये एक रेट कट, म्हणजे पहिलं असं होतं ना की हे सगळे देश, ह्या सगळ्या सेंट्रल बँका US फॉलो करायच्या, आणि आता US अजूनही त्यांनी म्हणतो ना ते हायर फॉर लॉंगर ठेवलेलं, म्हणजेच जास्त व्याजदर जास्त काळासाठी हे जे त्यांनी ठेवलं आहे, ह्या धोरणावरून पण त्यांची प्रगती होते. म्हणजे ओव्हरऑल तसं आपण बघतोय की दिसतंय. एक फक्त फॅक्ट अजून सांगतो की प्रगती होते म्हणतोय आपण खरं, पण एक त्याच्या आधीच्या क्वार्टरचा जो आपला नंबर आहे GDPचा हा मात्र त्यांचा कमी झाला आहे, आणि थोडासा अनएम्प्लॉयमेंट रेट पण थोडासा वाढला आहे. म्हणजे ही एक म्हणतो ना ही पण एक साईन आहे की त्यांना आता इन्फ्लेशन त्यामुळे पण कमी झालं, आणि म्हणून एक व्याजदर कमी करण्याला आता स्कोप त्यांना निर्माण झालेला आहे. बट बाकी देश हा विचार करत आहेत की आमची मात्र प्रगती होत नाही आणि ती रेट कट केल्याशिवाय होणार पण नाही. त्यामुळे काही सेंट्रल बँकांनी आधीच एक रेट कट केला. हे सगळं आपण आपला जो एक अच्छे दिन इव्हेंट आहे त्यामध्ये मांडलं आहे, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ थोडा फास्ट मांडतो. पण परत ECBने आता स्टँड घेतला, म्हणजे युरोपियन सेंट्रल बँकेने स्टँड घेतला की आता आम्ही थांबतो आहोत. बाय द वे तिथे पण एक सत्ता बदल झाला, हे आपण डिस्कस केलं पाहिजे. 2 आठवड्यापूर्वी तिथे पण ऋषी सुनक आता नाही आहेत, आणि त्यांच्याऐवजी जो आपण एक म्हणतो ना लेबर हा जो दुसरा पक्ष आहे तो देखील त्या म्हणतो चांगल्या मेजॉरिटीने ते लोकसुद्धा तिकडे आलेले आहेत. तर कमिंग बॅक टू द इंटरेस्ट रेट पार्ट, की त्यामध्ये म्हणजे आपण असं बघतोय की US जर व्याजदर कमी होणार तर बाजारामध्ये एक पॉझिटिव्हिटी तर येणार. पण आता पॉईंट असं आहे की मार्केटमध्ये तेजी ऑलरेडी खूप झाली आहे. जी तेजी आपण म्हणतोय की रेट कट झाल्यावर पाहिजे होती, ही रेट कटच्या अपेक्षेवरच झालेली आहे. त्यामुळे मार्केट रेट कट ॲक्च्युली झाल्यावर किती रिस्पॉन्ड करेल किंवा त्यावर किती रिॲक्ट करेल हे थोडंसं आपण कदाचित डिस्कस करत राहूया जसजशा घडामोडी घडतील. ॲज ऑफ नाव रेट कट झालेलं नाही आहे, पण कुठेतरी फेड ऑफिशियल्सनी आता हे बोलायला सुरुवात केली आहे की एक रेट कट एक्सपेक्टेड आहे. आणि ह्याच रिझनवर आपण बघतोय की गेली 2 आठवडे US मार्केटने नवीन हाय दाखवले.
मग नॅसडॅक असेल, डॉ जोन्स असेल, हे सर्वच इंडायसेस आपण बघितलं की मार्केटमध्ये नवीन हाय दाखवायला लागले. तर हे एक पहिलं ॲनालिसिस जे आपल्याला अमेरिकेचं करायचं होतं. म्हणजे मोस्ट अवेटेड जर गोष्ट कुठली असेल तर ती रेट कट, आणि ती कदाचित आपण ह्या पिरियडमध्ये बघू. आता दुसरा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो आहे रिपब्लिकन पक्षाचे जे उमेदवार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जो एक गोळीबार झाला. याच्यावर खूप चर्चा झाली आहे ह्या आठवडाभर, बिकॉज हे लास्ट विकेंडला झालं. आमचा मांडण्याचा मुद्दा तो नाही आहे की ते काय खरं कॉन्स्पिरसी आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. बट एक गोष्ट ह्याच्यामुळे जी सेंटिमेंट्स आहेत, म्हणजे जे पारडं आपण म्हणूया ना, ते सेंटिमेंट्स म्हणजे कोण निवडून येणार ह्याचं जे एक आपण ॲनालिसिस केलं, तर आता जो आकडा त्यांच्या बाजूने डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूने जो कमी होता तो आता जवळपास एक 65 ते 68% आसपास गेलेला आहे. म्हणजे तेवढ्या टक्के लोकांना वाटतं की डोनाल्ड ट्रम्प आता ह्या ज्या नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे इलेक्शन आणि त्यानंतरचे निकाल आहेत त्यामध्ये निवडून येऊ शकतील. आणि काय झालं आहे ना की डोनाल्ड ट्रम्पबद्दल थोडंसं म्हणतो ना, हे मार्केटला का पॉझिटिव्ह वाटतं आहे थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांचं, कारण त्यांच्या ज्या काही घोषणा आहेत ना ह्या ओव्हरऑल मार्केट फेन्सी आहेत. म्हणजे कसं तर टॅक्स कमी करणं, ते डायरेक्ट सांगतात की आम्ही टॅक्समध्ये मोठी कट करू शकतो. आता हा सगळा मोठा प्रश्न आहे की एवढा टॅक्स रेट जर त्यांनी कमी केला, सो लाईक ते सांगतात की आम्ही समजा कॉर्पोरेट समजा तो 24% तो डायरेक्ट 19%वर आणू वगैरे वगैरे, अशा ज्या सगळ्या अनाऊन्समेंट त्या करतायत. म्हणजे ज्या पद्धतीने ते बोलत चालले आहेत, इनडायरेक्टली एवढा पैसा गव्हर्नमेंट परत आणणार कुठून जर टॅक्स रेट कट झाला, तर मग परत तेच होणार, गव्हर्नमेंटला पैसा छापावा लागणार, परत इन्फ्लेशन वाढणार वगैरे, हे सगळं इकॉनॉमिक्स परत थोडंसं बिघडेल वगैरे. ह्या सगळ्या चर्चा आपण नंतर करूया. पण सध्या जे काय ते बोलत आहेत हे मार्केटला आवडतं आहे. एकंदरीत भारताबद्दल जर सांगायचं झालं तर थोडंसं रिपब्लिकन्स हे नेहमी भारताच्या फेवरमध्ये राहिलेले आहेत. अमेरिकेमध्ये हे जे दोन पक्ष आहेत ते, त्यामुळे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प इवन मागच्या टर्ममध्ये जेव्हा पण होते तेव्हा भारताबद्दलची त्यांची धोरणं खूप लिबरल होती, आणि ते चायनाच्या विरोधात आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे. सो म्हणतो ना की चायनाच्या विरोधात राहण्यासाठी पण त्यांना भारताबरोबरची मैत्री ही गरजेची आहे. त्यामुळे एकंदरीत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून येणं हे म्हणतो ना भारतासाठी आतापर्यंत जेवढं उपलब्ध असलेल्या डेटावरून ते पॉझिटिव्हच दिसते. बायडनच्या काळात देखील बाजार वाढले आणि आपला पण शेअर बाजार वाढला, हे तर फॅक्ट आहे. बट एनिवेज आपण हे सगळं डिस्कस करत राहू. सो ह्या ज्या दोन मोठ्या घडामोडी आहेत, म्हणजे अमेरिकेमधून एक्सपेक्टेड असलेलं रेट कट आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणतो ना थोडंसं निवडणुका जिंकण्याच्या जवळ पोचणारं त्यांचं एक हे सगळं सेंटिमेंट्स, हे तर मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत. पण ह्याही सगळ्या दरम्यान एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केट बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टी आधीच फॅक्टर्ड इन करत असतो. ऑलरेडी US मार्केटमध्ये पण एक मोठी तेजी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला हे खूप ॲनालिसिस डिटेल जाऊन करावं लागणार की ह्या न्यूजवर बाजार अजून वाढत राहील की हे बाजाराने ऑलरेडी फॅक्टर्ड इन केलेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी अजून म्हणतो ना थोडं जसं मार्केट पुढे जाईल तसं आपल्याला डिस्कस करत राहाव्या लागतील. मीन व्हाईल आपल्या मार्केटबद्दल पण सांगायचं तर आपल्या मार्केटने पण नवीन हाय काढलेला आहे. सो जवळपास आता 1.5 महिना होऊन गेला इलेक्शन निकालाला. अगदी म्हणतो ना निफ्टीवरती आपण 21,300 जे काय बघितलेलं त्याच्यावरून आपण आता 24,000च्या कितीतरी पुढे निघून आलेलो, म्हणजे ऑलमोस्ट 3,000 पॉईंटची रॅली निफ्टीमध्ये होऊन गेलेली आहे. आणि ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड तर थोडा पॉझिटिव्ह आहे. ऑफकोर्स काल थोडासा पडझड झालेली आहे. आपलं मार्केट तरी अजूनही आता थोडंसं एक फक्त काय होईल की आपलं नेक्स्ट वीक आपलं बजेट आहे, 23 तारखेला आपलं बजेट सादर होणार. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला फक्त इथे बघावी लागेल की आपल्या ह्या बजेटमध्ये गोष्टी कशा होत आहेत. बजेटचं पूर्ण ॲनालिसिस आपण त्याच्यानंतरच्या आपल्या ह्या इव्हेंटमध्ये घेणारच आहोत. पण बजेटवर थोडंसं लक्ष राहील बाजाराचं. बजेटनंतर बजेटची जी फाईन प्रिंट येईल त्याच्यामध्ये ज्या काय अनाऊन्समेंट होतील आणि पुढच्या त्याचं सगळं डिटेल ॲनालिसिस नंतर एक साधारण 1-2 आठवडे मार्केट कुठेतरी एक आमचा व्ह्यू हा सांगतो की मार्केट शुड कन्सॉलिडेट ॲटलिस्ट 2 आठवडे. बघा कुठलाही मोठा इव्हेंट असला की मार्केट कन्सॉलिडेट करतं, अनलेस अँड अंटिल जसं एखादा मोठा इव्हेंट इलेक्शनसारखा जो मार्केटला पूर्ण हलवून सोडतो तो जर सोडला तर अदरवाईज एका टिपिकल फायनान्शियल इव्हेंटवर मार्केट थोडंसं कन्सॉलिडेट होऊनच नंतर पुढचं डायरेक्शन सेट करतं. त्यामुळे बजेट आणि ह्या सगळ्यामध्ये आपण हे सर्व डिस्कस करू. सो फार सो गुड. अशीच ही आपल्या ओव्हरऑल मार्केटची स्थिती आहे आणि होपफुली हे आपण म्हणूया की इट शुड कंटिन्यू.
एक फक्त इन्सिडेंट US च्या घडामोडींचाच डिस्कस करतोय तर काल मायक्रोसॉफ्टबद्दल पण एक मोठी न्यूज आली आणि अख्खं जग थोडंसं काल दिवसभर हादरलेलं. आम्ही काय IT एक्सपर्ट नाही आहोत ह्या सगळ्यावर चर्चा करायला, बट एक थोडंसं जे काही सध्या वातावरण असं निर्माण झालं आहे की नाही हे हॅकिंग अँड ऑल हे सगळं अजून तरी असं तर काय जेवढा डेटा आला आहे किंवा मी ज्या काही IT तज्ज्ञांशी बोललो त्याच्यावरून तर हे दिसते की इट वॉज अ ग्लिच, एक म्हणतो ना ज्याला आपण म्हणून एक एरर होता आणि तो त्यांचीच एक दुसरी म्हणतो ना क्लाउड ड्राईव्ह ही जी कंपनी आहे तिथून हे थोडंसं इनिशिएट झालेलं. येस जग फार काल अफेक्ट झालं, स्पेशली एव्हिएशन कंपन्या, बँकिंग ट्रान्झॅक्शन. असं तर म्हणतात की लंडन स्टॉक एक्सचेंजला पण हा थोडासा प्रॉब्लेम आला तिकडच्या व्यवहारांमध्ये. बघा ह्या सगळ्यामध्ये आपण एक लक्षात घ्या, ह्याच्याने असं काही अडचणी डेफिनेटली आल्यात, पण त्यामुळे म्हणतो ना ॲज अन इन्व्हेस्टर वगैरे आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही किंवा त्याच्यामुळे मायक्रोसॉफ्टचं शेअर खूप पडेल आणि अमेरिकेमध्ये मंदी येईल असं तर काय होईल अशी सिच्युएशन आहे. असं असतं तर काल तसं झालंही असतं, बट असं काय मेजर तर काय घडामोडी दिसत नाही आहेत झालेल्या आणि एक इम्पॅक्ट शॉर्ट टर्म आला, बट लाँग टर्म ह्याचं काही असं ह्याच्यातून घाबरून जाण्याचं किंवा ह्याच्याने काहीतरी बऱ्याच म्हणतो ना एखादी घटना घडली की त्याला अनुसरून लोक अनेक मोठे मोठे निबंध लिहित जातात, तर तसं तर काय ह्याच्यामधून वाटत नाही असं होणं. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. काहींना असं पण वाटतं की असं उद्या भारतीय बाजारात होईल का, नाही असं काही चित्र अजून तरी वाटत नाही होईल असं. वी आर क्वाईट सेक्युअर्ड. आपल्याकडे रेग्युलेशन आणि ओव्हरऑल आपले सर्व्हर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तरी म्हणजे माझं जे तज्ज्ञ ह्या क्षेत्रातले त्यांच्या मते तरी असं भारतामध्ये तरी अजून तरी एक्सपेक्टेड काही नाही आहे. त्यामुळे त्याच्यात घाबरून जाण्याची गरज नाही आहे. इन्व्हेस्टेड राहा, हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. बजेट फोकस करूया सध्या आपल्यासाठी तोच एक मोठा इव्हेंट आहे आणि त्याच्यानंतर आमचं ॲनालिसिस तर त्या सगळ्यावर येणारच आहे. धन्यवाद, शुभेच्छा.